आत्ताच भवानीमाईकडे खरं तर जायला पाहिजे का? साहेब एवढ्या अडचणीत आहेत, संकटात आहेत म्हणून विचारलं. ते संकट काय आहे तेच जाणून घ्यायचंय मला. भवानीमाईच्या अंगात दैवी शक्ती आहे. तिला भविष्यातलं दिसतं. आपल्याला अनेक वेळा हा अनुभव आलेला आहे वाकनीस. नक्की हा काय प्रकार आहे हे फक्त भवानीमाई सांगू शकेल. म्हणून मला तिला भेटायचं. काहीही होणार नाही तुझ्या नरसिंहाला. या सगळ्यातून तो सही सलामत सुटेल. जीवाची काळजी तर त्याहून नसेल. जा इथून. हेच तर पाहिजे होतं ना ग मला. किती झालं तरी काळजी असतेच ना ग, तुलाही आणि मलाही. मग त्याची काळजी करण्याचं काहीही कारण नाही. अगदी आपण आता त्याच्यासाठी निर्माण केलेल्या कवचाचीही त्याला गरज नाही. तो हे मुक्त आहे. तुझ्या आणि तुझ्या आई बाबांच्या गमती जमती ऐकायला मला वेळ नाहीये. काम आहे तिथे. असं का बोलताय तुम्ही? मग आता तुझ्याशी कसं बोललं पाहिजे हे सुद्धा तूच सांग ना मला. तुमची काळजी वाटली म्हणून फोन केला मी. काळजी वाटत असती तर गमती जमती करायला रमावतीला निघून गेली नसतीस मला एकट्याला टाकून. काय? अहो मी तुम्हाला विचारून तिकडे निघून आले होते ना. आणि मी काही इकडे गमती जमती करायला नाही आले. आत्याबाईंसाठी. बरबाद झालाय तर तुझ्या गप्पा. मी आता फोन ठेवतोय. आत्ता भवानीमाई जे काही बोलल्या ते काही कळालं? अर्धवट नाही वाटलं? भवानीबाईचं बोलणं नेहमीच असं असतं वाकनीस. ती काय बोलते त्याचा अर्थ आपण लावायचा असतो. या वेळेला मुख्य म्हणजे ती नरसिंहाबद्दल सगळं काही चांगलं बोलली. या सगळ्या संकटातून तो बाहेर पडेल असं म्हणाली. हे ऐकून खरंच बरं वाटलं आत्याबाई. रामाचा वनवास फक्त 14 वर्षाचा होता, पण सीतेचा आयुष्यभरात. जानकीच्या वाट्याला आयुष्यभर वनवासच आला. जाता जाता एक भविष्यवाणी करून दे. तुमच्या नवऱ्याला लवकरच मी धुळीला मिळवणार. आपल्या नवऱ्याबद्दल असं बोलताना काही वाटत नाही तुला? तुझ्या नवऱ्याने तुरुंगात जावं असं वाटतंय तुला? आणि तेही त्याच्या शत्रूंनी केलेल्या वाटेल त्या आरोपांबद्दल. वाकनीस, मी आजपर्यंत कोणताही राजकीय निर्णय चुकीचा घेतलेला नाहीये. माईसाहेब नाही तर त्यांच्या मुलीला हाताशी धरा आणि आपलं काम करून घ्या. राजकारणात सगळं काही माफ असतं. काय नाव म्हणालात तुम्ही तिच्या शाळेचं? डॉक्टर आनंदीबाई जोशी हायस्कूल. खरं तर तिच्या आईबरोबर तिने कधीच कामाला सुरुवात केलेली नाहीये. तिच्या मैत्रिणीबरोबर ती या शाळेचं काम पाहते. वा, अशा ध्येय वेड्या तरुणांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे वाकनीस. जरा हात सैल सोडून त्यांना मदत करा. कारण जर त्या मुलीलाच माझ्याबद्दल एवढं वाटत असेल तर मग आपण तरी मागे का राहायचं? मला या प्रकरणाची पूर्ण माहिती पाहिजे. कारण आपल्यासाठी हे राजकारण नाहीये, तर आपल्या साहेबांच्या अस्तित्वाची लढाई आहे. माईसाहेब हीच खरी आपली ताकद आहे. माईसाहेब नावाची लॉटरी आणायचे आपल्याला लागली आहे, तर या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. तर आंदोलन मागे घेण्याचा त्या माईसाहेबांच्या मनात जरी विचार आला तरी आपण त्यांना आंदोलन मागे घेऊ द्यायचं नाही. एकतरी समाजसेवक आपल्या पाठीशी पाहिजे बाबा, तरच राजकारणात खरी मजा आहे. कारण आजकाल हेच खरे हिरो आहे. ठीक आहे साहेब, मी नरसिंह किल्लेदारांच्या मागावरच राहतो. 24 तास मागावर राहते. मला खरं तर तुमच्या शाळेला भेट द्यायला आवडेल. मलाही खूप आवडेल. मग तुम्ही असं का नाही करत? तुम्ही आजच का नाही येत? मीही आता शाळेतच आहे. आज खरं तर माझ्या 2 महत्वाच्या मीटिंग्ज आहेत. पण तरी बघतो काही ऍडजस्ट होतंय का आणि येतो दुपारी. ठीक आहे. ठीक आहे.